जय जिजाऊ, जय शिवराय आणि मी कल्याणी. तर मैत्रिणींनो, आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे. तर हा ब्लॉग जो आहे तुमच्याबरोबर शेअर करण्याचं कारण म्हणजे ही जागा मला आज सोडायची. गेल्या 4 महिन्यापासून मी या जागेत राहत होती आणि मला ह्या जागेचा इतका लळा लागला होता, म्हणजे ॲडजस्ट होऊन गेली होती. ज्यावेळेस इथे साहित्य टाकलं ना, मला असं वाटत होतं मी इथे ॲडजस्ट कशी करेल, अशा जागेत कशी राहील. त्याच्यानंतर कांदे भरल्यानंतर मलाही तो प्रश्न सतत पडत होता. आवरणं तर खूप येत होतं, कारण धूळ, माती आणि आपल्या आरोग्याची काळजी घेणं, त्याच्यानंतर विंचूकाटा याच्यापासून ही सुरक्षा पाहिजे होती. त्याचं बरेचसं नियोजन आमच्या साहेबांनी केलं होतं. मातीची सुरक्षा, माती होणार नाही किंवा घरामध्ये वस्तू खराब होणार नाही याची काळजी त्यांनी भरपूर घेतली होती. पण ह्या जागेचा लळा इतका 4 महिन्यापासून लागला, की मला आता ही आठवण मला कायमस्वरूपी माझ्या साठवणुकीमध्ये राहायला हवी. म्हणून हा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करते, हा ब्लॉग तुमच्याबरोबर शेअर करते. हे नवीन घर आहे माझं, जे आता बरचसं बनून गेले. मागचे 4 रूम तयार झालेले आहेत, म्हणून इथलं जे साहित्य आहे ते आता आपण तिकडे टाकून घेत आहोत. कारण 4 रूमला फरची बसली झालेली आहे आणि जे पुढचे रूम आहेत ना, जो गाळा आहे तिथलं काम बाकी आहे. त्यानंतर मागचं बॅक साईडचा ओटा, पायरी बाकी आहे. आता सकाळी पहाटेपासून उठलो, घर वगैरे धुतलं, स्वच्छ केलं आणि आता आम्ही इथे साहित्य टाकण्याची सुरुवात केलेली आहे. आता मी जोपर्यंत साहित्य हे वाहत आहे, तोपर्यंत मी आता स्वयंपाक करावा असं आमच्या साहेबांनी सांगितलं. इथे दादाने बरचसं साहित्य वाहणं सुरुवात केली आहे. तोपर्यंत मी जेवण बनवून घेते. मी इकडे कणिक मळायला घेतली. खरं तर ह्या जागेवर मला स्वयंपाक कशी करेल, काय करेल? ज्यावेळेस साहित्य टाकलं त्यावेळेस मला खूपसा प्रश्न होता. पण होता होता ॲडजस्ट असं छान झालं. जसं की मला इथे आमच्या साहेबांनी टेबल वगैरे लावून दिला. म्हणजे कसं, की खाली काही वस्तू असली तर स्वयंपाकाचं राहून गेली तर काही खराबी व्हायला नको किंवा काही घाण जायला नको, असे बरेचसे प्रश्न होते, ज्याचे निवारण म्हणून साहेबांनी इथे टेबल वगैरे लावून दिलेला होता छानपैकी आणि त्याच्यावरच मी इथे स्वयंपाक करत होती. आणि खरंच या जागेची खूप कायमस्वरूपीची आठवण मला राहून गेली. ज्यावेळेस आम्ही घर बांधायला काढलं, तर राहायचं कुठे असा प्रश्न होता आणि गाव छोटं असल्यामुळे गावात मला काही जागा मिळाली नाही आणि मग आम्ही इथे साहित्य टाकायचं ठरवलं. गेले 2 वर्षापासून जागा नाही राहिला, म्हणून घराचं काम राहत होतं. पहिलंही घर आम्हीच बांधलेलं होतं स्वकष्टाने आणि आत्ताचं पण घर आम्ही स्वकष्टानेच बांधत आहोत. हा गर्व मात्र मला कायम राहील. म्हणून हा ब्लॉग शेअर करण्याचं कारण पण माझं हेच आहे. कारण हा व्हिडिओ मी सतत आयुष्यभर मला लक्षात राहिला पाहिजे. त्याबरोबर माझ्या मुलांनाही इथे राहण्याचा अनुभव बराचसा चांगला आला, ज्याच्यामुळे त्यांनाही कळेल की आपल्या आईवडिलांचं कष्ट काय, किंवा आपण परिस्थिती आली तर आपण कुठेही हार मानू शकत नाही. आली परिस्थिती तसं आपण सामोरं जायचं काम इथे आपण करायचं असतं. बघा मैत्रिणींनो, ज्यावेळेस घर बांधायचं काढलं ना, त्यावेळेस इथे साहित्य टाकलं, कसं ॲडजस्ट होईल हा मोठा प्रश्न होता. पण होता होता सगळं ॲडजस्ट होत गेलं. घराचं काम इन मीन 3 ते 4 महिन्यात आम्ही कंप्लीट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि तुम्हाला तर माहिती आहे, आपल्या हातात काही नसतं, असतं ते मिस्त्रींच्या हातात असतं. ठीक आहे. तर इथे मी पोळ्या करायला घेतलेल्या आहेत आणि इथे माझा आता स्वयंपाक होण्यात आला. आता स्वयंपाक पूर्ण झाल्यानंतर बघितलं तर बराचसा साहित्य इथून व्हायला गेलं आहे. आता मला तर इथं काही जड वगैरे उचलायचं नाही आहे, त्यामुळे ते फक्त साहित्य वाहून देणार आहेत आणि लावण्याचं काम माझं आहे. तर आता हे भांडे वगैरे पण घासायचे आहेत आणि मग पुढच्या कामाला मला सुरुवात करायची. तर मैत्रिणींनो, मी ह्या जागेत चं साहित्य उचलण्याचं कारण असं की अजून घराचं काम बाकी साहित्य का उचलते, तर इथे ना आपण कांदे भरलेले आहेत आणि हे साहित्य लावल्यामुळे ना कांद्यांना वारा आहे, जी हवा पाहिजे ती जात नव्हती, त्याच्यामुळे साहित्य खाली केले. इथे मी किचनमध्ये आलेली, किचन धुतलेला होता तो पुसून वगैरे घेतला आणि भांडी धुतली गेली. भांडी सुकत आहे तोपर्यंत म्हटलं किचन पुसून घ्यावं. किचन वगैरे व्यवस्थित पुसून घेतला. त्यानंतर म्हटलं भांडी सुकतात तोपर्यंत मी इथे कपडे लावून घेते, जे कपाटात मला रचायचे होते. तर पहिले तर प्रश्न साडींचाच असतो, की त्या साड्या ज्या आहेत त्या मी व्यवस्थित ठेवलेल्या असल्यामुळे मला इथे कपडे रचायला काही अवघड गेलं नाही. त्यानंतर माझे संध्याकाळी इथे 7 वाजता बरोबर असे भांडे लावले गेलेले आहे. मला माझ्या मोठ्या मुलाने खूप मदत केली. लहान मुलगा गावाला गेलेला आहे. मोठ्या मुलाने खूप मदत केली आणि माझं इथे आजच्या आज बरंचसं साहित्य इथे लावलं गेलेलं आहे. चला मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.